नमस्कार, आईच्या किचनमध्ये स्वागत। आज दाखवत आहे मूग डाळ काकडीची कोशिंबीर। साहित्य सांगते। पाव वाटी मुगाची डाळ 1 तासापूर्वी भिजत टाकली होती आणि आता ती पाण्यातनं उसपून घेतली आहे, छान भिजलेली आहे। अर्धी वाटी काकडी बारीक किसून घेतलेली आहे। पाव वाटी गाजर, पाव वाटी ओला नारळ, साखर, मीठ, मिरची, कोथिंबीर हे एवढं साहित्य लागणार आहे मूग डाळ कोशिंबिरी करता। आणि लिंबाच्या ऐवजी आता कैऱ्या मिळतातच आहेत, तर किसलेली कैरी घालणार आहे लिंबाच्या ऐवजी। जर कैरी नसेल उपलब्ध तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता। आता आपण कृती बघूया। आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। ही छान भिजली आहे, हे बघा एकदम मस्त भिजलेली आहे। आता ह्याच्यात आपण ही काकडी घालायची आहे, गाजर, किसलेला कैरीचा कीस, कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे, साखर, मीठ चवीनुसार आणि हा ओला नारळ। हे सगळं आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। कैरीमुळे छान आंबट साखर घातलेली आहे, गोड असं छान ही कोशिंबीर तयार झालेली आहे आपली। मूग डाळ काकडी कोशिंबीर तयार आहे। आस्वाद घ्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।